मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पुणे विधान परिषदेची जागा काल मात्र विक्रम काकडे या ठिकाणाहून बिनविरोध विजयी झालेले आहेत. त्यानंतर मात्र महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते श्रीकांत पाटील त्यांच्यावरती टीकेची झोड उठली आहे. नेमकी त्यांनी माघार का घेतली हे जाणून घेऊया त्यांच्याकडून. सर, तुम्ही या मैदानात उतरले होते विधान परिषदेच्या, विक्रम काकडेंना तुम्ही लढत देणार होता, मात्र अचानक काल तुम्ही माघार घेतली आणि त्याच्यानंतर तुमच्यावरती टीका होऊ लागली. नेमकं कारण काय माघार घेण्याचं? हे पहा, हा वहिनींचा आमच्या पवारसाहेबांना फोन आला. पवारसाहेबांनी त्या काय ज्या बोलल्यानंतर पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी मला काही सांगितलं आणि याच्यावर तू निर्णय घे, तू जो निर्णय घेशील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. आता प्रश्न हे पहा, जर माझे पण अजितदादांबरोबरचे फार पूर्वीचे खूप चांगले संबंध होते आणि या संबंधातनं मी निर्णय घेतला की जाऊ दे, आता आपल्याला 5 महिने 6 महिने झाले दादा जाऊन, आणि म्हणून मी माघार घेतली. आता मात्र तुमच्यावरती महाविकास आघाडीचे जे इतर नेते आहेत, इतर पक्षांचे नेते प्रशांत जगताप असतील, वसंत मोरे असतील, हे पुण्यातले महत्वाचे चेहरे मानले जातात, ते तुमच्यावरती टीका करतात, आमच्यासोबत दगा फटका केला असं म्हणतात. नाही, हे बघा, महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी काँग्रेसने माघार घेतली किंवा शिवसेनेने माघार घेतली. हे सगळं प्रदेश लेवलला ठरलं गेलं असावं असं मला वाटतंय. आणि आमच्या स्थानिक लोकांना हे माहिती नसेल, आमच्या मोरे साहेबांना माहीत नसेल, आमच्या प्रशांतला माहीत नसेल हे, कारण प्रशांत पुण्याच्या बाहेर आहे, देवदर्शनाला गेलाय, आणि मोरे साहेबांना पण माहीत नसेल. हे वर्ण निर्णय घेतला होता आणि तो त्या स्थानिक पातळीवर सांगण्यात आला होता. आता जेव्हा मला सुप्रियाताईंनी किंवा यांनी सांगितलं की असं असं आहे, असं त्या बोललेत आणि असं तू निर्णय घे, तर मग मी त्या निर्णय घ्यायला 2 तास लावले, विचार केला आणि मग मी माघारीला 2-2:15 वाजता मी कलेक्टर कचेरीत गेलो आणि माघार घेतली. दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यांनी पोस्ट पण केलेली होती, त्याच्यानंतर सगळी सूत्र फिरली, चक्र फिरली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं गेलं का? नाही, हे दिलीप वळसे पाटलांनाच विचारा ना, मला खरंच माहित नाही. हे तुम्ही मन्नी वळसे पाटलांना विचारा. पण या सगळ्या गोष्टीमुळे असं एक वातावरण पुण्यामध्ये निर्माण झालेलं आहे की कुठेतरी विरोधी पक्ष असतील किंवा महाविकास आघाडी असेल, याला आता पूर्णपणे संपून टाकायचं, म्हणजे कोणी बोलायला उरणार नाही. हे पाहत, प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स होत्या आणि त्या सिच्युएशन मध्ये हे सर्व निर्णय घेण्यात आले. असं काही नसावं असं मला वाटतं. मग आता तुम्ही वसंत मोरे असतील किंवा प्रशांत जगताप असेल, यांना भेटणार आहात का? त्यांची काही समजूत काढणार आहात? नाही, समजूत काढायचं. हे पहा, हा प्रत्येकाच्या पक्षाने घेतलेला वर निर्णय आहे आणि त्यांना तो कळेल किंवा त्यांना सांगितलं जाईल. पण असं आम्ही तिघही मित्र आहोत, वसंत मोरे पण माझे मित्र आहेत, प्रशांत आमचा मित्र आहेत, असं काही म्हणजे ते नाराज आहेत, त्यांना झालेल्या क्षणी काय बोलावं तर त्यांनी तो त्यांचा राग व्यक्त केला, पण पक्षातनं तो त्यांचा निर्णय कळवला जाईल आणि मग त्यांना समजेल. तुमची आता पुढची भूमिका काय असणार आहे या सगळ्या ज्या घडामोडी आता काल घडल्या आहेत त्याच्यानंतर? नाही, एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा लोकहिताच्या काही चुकीचे निर्णय होतील तेव्हा आम्ही रस्त्यावर येणारच. आम्ही रस्त्यावर येणार, आंदोलन करणार आणि विरोध करणार. मग निवडून आले असते तर जास्त भूमिका मांडली गेली असती तुमच्याकडून सर्वसामान्यांची, असं नाही वाटत का? नाही, नशीब कमी पडलं असेल. तर हे होते श्रीकांत पाटील, जे महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या रिंगणात होते, मात्र त्यांनी काल अचानक माघार घेतली आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती टीकेची झोड उठली. आणि त्यांनी नेमकी माघार का घेतली याबाबतची माहिती त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे. त्यांच्यावर जी नाराजी व्यक्त केली जाते त्याला देखील त्यांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत ते या प्रतिक्रियेवरती काय बोलतात याकडे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तुर्तास इथेच थांबते. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.